नमस्कार. आज आम्ही बनवले आमटी. तर डाळ शिजवली चण्याची, गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, मीठ टाकलं, डाळ शिजवली आणि त्या डाळीचं येळवणी काढलं पाणी आणि या पाण्यामध्ये थोडीशी ती डाळ टाकली आणि हे पूर्णसारखी वाटीच्या साह्याने वाटली अशी आणि ते त्याच्यामध्ये मिक्स केलं. म्हणजे डाळ वरण आपलं आमटी घट्ट होते. आणि वरणासाठी मसाला 2 कांदे भाजले जाळीवर. कांदे भाजून झाले की ते कांदे, लसूण, खोबरं, जिरं, तीळ, आलं, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतलं. तेलामध्ये थोडंसं चटणी टाकली, चटणीनंतर मसाला टाकला. मसाला भाजल्यानंतर मग लसूण, खोबरं, जिरं ते दळलं ते टाकलं आणि त्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलं आणि हा असा मसाला भाजलेला आहे. कढीपत्ता वगैरे टाकला, अशी फोडणी आमटीची आणि डाळीची पिळवणी काढली ते ह्याच्यामध्ये टाकायचं. ह्यालाच म्हणतात पुरणपोळ्याची आमटी. तर अशा प्रकारे आम्ही आमटी तयार करतो. तर मसाला भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकतो. हे आपण येळवणी टाकायचं. अशा प्रकारे आमटी तयार करून घ्यायची पोळ्याची. तर हे अशी आमटी तयार करून घ्यायची. तिखट मीठ वगैरे सगळं टाकले, चटणी मीठ आणि ते लसूण खोबरं असं वरती तरंगण्यासाठी ते ओबड-धोबड वाटून पुन्हा टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आमटी तयार करायची. उकळी फुटली की आमटी बंद करायची, गॅस बंद करायचा. तर अशा प्रकारे आम्ही आमटी तयार केलेली आहे. आणि इकडे डाळ वगैरे ते येळवणी काढलं वगैरे, डाळ मी ठेवली सुकं करायला. त्यातलं पाणी आटून दिलं, त्याच्यामध्ये गूळ चिरून टाकला, वेलची पूड टाकली आणि परतून घेतलं हे पुरण. आणि त्याचं आपण पुरण तयार करणार आहे. आता एक असं टोप घ्यायचा, त्याच्यावर जाळी घ्यायची, हे पुरणाची पुरण यंत्र, आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पुरण घ्यायचं आणि असं वाटायचं. आणि जे काही खाली पडतं पुरण वाटून, ते डाळ वाटून, त्यालाच आपण पुरण म्हणतो. तर अशा प्रकारे आपण पुरण पण बनवणार आहे. तुम्हाला दाखवते मी. असं आहे परतलेलं पुरण घ्यायचं, डाळ आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून परतून घेतलं आहे. हे असं पुरण तयार करायचं. हे डाळ परतलेली आहे ना गूळ टाकून. तर हे अशा वाटीच्या साह्याने हे असं दाबायचं आणि जे काही खाली पडेल त्याला पुरण म्हणतात. तर अशा प्रकारे पुरण तयार करायचं आणि त्याच्या पोळ्या बनवायच्या. तर अशा प्रकारे आम्ही आमटी तयार केलेली आहे. त्याला उकळी फुटली की गॅस बंद करायचा.